अगदी महेंद्र म्हात्रेचे महेंद्र वर्सेस महेंद्र हे बॅटल आपण मच्छिंद्र वर्सेस महेंद्र हे बॅटल आपण बघितलं. मच्छिंद्र यांच्या खेळीचा अंत झालाय झेलबाच्या स्वरूपानं, अर्थात कॅच आउट. 4 बॉल त्यांनी खेळले, 11 धावा केल्या, 1 षटकार, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला. ब्रिजेशनं खूप चांगलं झेल तिथे कॅरी केलं. मच्छिंद्र पाटील धावसंख्येचा फलक 27 वर आपण बघतो. नवीन फलंदाज मैदानामध्ये अशोक भोईर फिरून खेळाचा प्रयत्न केला. या बॉलला लेग स्टंपच्या जवळून पिचिंग झालेला चेंडू बघू शकता. पंच सांगतात बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट इथे झालं होतं, त्यामुळे 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. येत्या क्षणी अशोक भोईर यांना 1 धावेनं स्वतःचा अकाउंट मात्र मैदानामध्ये त्यांनी ओपन केले. रन फलकात थोडीशी गती कमी केली मागील 3 चेंडूमध्ये महेंद्र पाटीलनी. बॉलर तयार, थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट या बॉलवर लावण्याचा प्रयत्न, खूप दूर बॉल रिलीज झाला. मी म्हणेन ग्रीप जेव्हा आपण हातामध्ये एकदम घट्ट पकडतो, पण व्हाईट बॉलचा इशारा करतायत तेव्हा बॉल हातातून लवकर सुटत नाही आणि एक्झॅक्टली मैदानामध्ये तेच झालं. ग्रीप घट्ट पकडली होती त्यामुळे बॉल थोडासा रिलीज ऑफ द डिलिव्हरीमध्ये लेट उशिरा हातातून निसटला आणि त्याचा परिणाम आपण हा वाईट येताना बघितलाय. अतिरिक्त रन मात्र या चेंडूकडे जोडले जातात. बॅटच्या मधोमध चेंडू आला, गुडघ्याचा वापर करत असताना सरळ फेकून दिला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. महेंद्र पाटील दुसरं षटक सध्या सुरू आहे आणि दुसऱ्या ओव्हरमधील जवळपास 5 बॉलचा खेळ संपलाय. 1 चौकार, 1 षटकार, 1 वाईट, त्यावर आलेले सिंगल बाईटची आणि तदनंतर अजून 2 सिंगल बॅटमधून आलेत. हे षटक देखील सध्या मोठं होत असताना बॅटिंग करणारा पडगे संघ दुसरं षटक सुरू असताना जाऊन पोहोचलाय 36 वर. धाव घेण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी तेज जरूर बघायला मिळाली. 1 रन याही बॉलवर पूर्णत्वाला नेली. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये बालाराम मढवी याने रन खर्च केल्या 22, तर महेंद्र पाटील याने रन खर्च केल्या 15. टोटल झालेत बोर्डवर 37. 1 खेळाडू बाद. थर्ड अंपायरकडे रेफर केले पंचाने. वेस्ट ऑफ हाईट चेक करायचा आणि हा रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू मुख्य पंचाने हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. मिस्टर सँडी पालकर सर सध्या जॉईंट होत असताना थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रत्येक टीमला हा DRS 2 DRS आपण दिलेत. 1 व्हाईट साठी स्पेशल DRS. इट्स अ नो बॉल, त्यामुळे अजून 1 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये फेकावा लागेल. सदतीसावा फ्री हिटची संधी आहे. धावा फार वेगाने येतात. प्रीतम पाटील स्पेशली त्यांची इनिंग आपण बघितली तर वैयक्तिक त्यांचं योगदान 17 धावांचं, 6 चेंडूचा त्यांनी सामना केला. अशोक भोईर यांना आपण 3 बॉलमध्ये 8 धावा करताना मैदानामध्ये बघितलेत. फिल्डिंग पोझिशन्स पुन्हा एकदा सेट होत असताना अंतिम बॉल या ओव्हरमधील, कारण मागील बॉल नो बॉल. फ्रीटची संधी होती, आडव्या बॅटने केला. फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर आहे ते 1 रन बनले. दुसऱ्यासाठी कॉलिंग झालंय कारण दूरवरून थ्रो येईल तोपर्यंत इझी 2 धावा एक्स्ट्रा असंच म्हणावं लागेल, कारण 1 एक्स्ट्रा बॉल आल्या कारणास्तव या 2 धावा अगदी बघितल्या. आता फायनली 2 ओव्हर संपल्या आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 20च्या सरासरीनं. सध्याचं करंट रन रेट 20चं 20 आणि संघ पोहोचलाय 40 वर. 1 खेळाडू बाद. रन फलकावर धावा बघायला मिळतात तुम्हाला 40 रन. मच्छिंद्र म्हात्रे बाद झाले. झेलबाच्या स्वरूपाने त्यांना मैदान सोडावं लागलंय.
तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय आणि थर्ड ओव्हरमध्ये सुभाष पाटील हे गोलंदाजीसाठी आता सज्ज झालेत. मैदानामध्ये तक्षणी गोलंदाजीची संधी. सुरुवात करतो आपण तिसऱ्या षटकाला. जास्त वेळ आपल्याला खर्च करायचा नाही. या दिलेल्या योग्य वेळेमध्ये इनिंग समाप्त आपली झाली पाहिजे याची दक्षता घ्या प्रत्येक टीमनं, कारण वेळेला महत्त्व दिलं पाहिजे. रात्री जेवढ्या लवकर मॅच अगदी उरकतात तेवढे प्रेक्षक मैदानामध्ये असतात. जास्त उशीर झाला तर प्रेक्षक लाईव्ह थांबत नाही. आणि बघा काय फटका बनवला, सरळ दिशा देण्याचं काम केलं. डीप फाईन लेगला बॉल सीमा पार, चौकार. सुभाष पाटील चौकारानं मात्र इथे सुरुवात करत असताना 44 धावांवर सध्या संघ आपण बघतो. 44 रन्स ऑन बोर्डवर आपण बघतो. अशोक भोईर येत्या क्षणी मैदानामध्ये त्यांचं आक्रमण बघायला मिळालंय. पडगे संघातून फलंदाजीतून इम्प्रेसिव्ह कामगिरी, काय फटका सजवलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला आणखीन एक दमदार षटकार. सध्या मैदानामध्ये सुरू असताना अशोक भोईर आपल्या बिझनेस झोन मध्ये खेळत आहेत. मागील चौकार आणि हा षटकार त्यांनी बनवला. खरं तर हे स्ट्रोक त्यांनी बनवलेत. अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करणारा सध्या पडघे संघ 50 धावांवर जाऊन पोहोचलाय. जबरदस्त बॅटिंग आज. शौर्य सुमित 11 या नावानं चेअरमन पडघे संघ मैदानामध्ये उतरले. जबरदस्त कामगिरी ते साकारत असताना पहिला चौकार आणि तदनंतर आलेला हा षटकार. 50 धावा सध्या फलकावर बघायला मिळत आहेत. व्हेरी शॉर्ट लेन, भरपूर अखूर टप्प्याचा बॉल होता. भिरकावून त्याही बॉलला दिलाय. वाऱ्याचा झोन आणि वाऱ्याचा वेग देखील त्याच एंडला आहे, त्यामुळे बॉल अजून दूर जात आहेत. वन बाउंड चौकार. चौदा धावा मात्र आतापर्यंत या 3 बॉल मध्ये आलेत. रन फलकावर धावा बघायला मिळत आहेत 54, 54 रन. सुसाट वेगाने सुटलेला आपण पडघे संघाला मैदानामध्ये बघतो. काय बॅटिंग ते करतायत. पुन्हा एकदा त्याच एरियामध्ये फिल्डर या वेळेस तैनात केले होते, परंतु त्यांच्या आवकतेच्या बाहेर आणखीन एक मागील अगदी 4ही फटके आपण बघितले तर 4ही फटके स्क्वेअर लेग फाईन लेगला बघायला मिळाले. आलेला आणखीन एक चौकार. तीन चौकार एक षटकार या ओव्हरमध्ये आले. धरणा संघ भरपूर रन खर्च करतोय. 58 वर सध्या संघ पोहोचलाय. आता बॉल फेकायचे तर कुठे फेकायचं हे प्रश्न पडले सध्या गोलंदाजाला. मैदानामध्ये खेळाडू कक्षाला मान वंदना देणारा आलेला हा आणखीन एक षटकार. परिसरातून संघ येईल. दोन्ही संघांचे संघ नाही, तुम्हाला नाणेफेकीच्या कॉलसाठी सज्ज व्हायचंय. चौसष्ट धावा सध्या फलकावर. अशोक भोईर सुंदर फलंदाजी. वैयक्तिक 32 धावांचं योगदान. 400च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करत असताना एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व गोल्डन मॅन आदेई गावचे युवकांचे प्रेरणास्थान आशुभाई शेलके आदेई यांचे इथे शुभागमन झाले.
त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर हे षटक पूर्ण नावी केलं आपल्या. काय बॅटिंग केलं अशोक भोईर यांनी. लगातार फाईन लेग लॉंग लेग हे 6चे 6 चेंडू त्यांनी एकाच झोन मध्ये खेळले. त्यामुळे उर्वरित क्षेत्र जे होतं ते अक्षरशः खाली राहिलं आणि ही ओव्हर मात्र गाजून सोडली. 3 षटकार 3 चौकार 30 धावा या ओव्हर मध्ये आल्या आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 70 या आकड्यावर. वैयक्तिक योगदान आपण बघितलं अशोक भोईर यांचं. त्यांनी 9 चेंडूमध्ये 38 धावा केलेत. अशुभाई शेळके यांचे ते शुभ आगमन. युवकांचे ते प्रेरणास्थान आणि राजकीय क्षेत्रामधील उंच भरारी घेणारे व्यक्तिमत्व. त्यांचं सहर्ष हार्दिक आपण स्वागत आपण करूया. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18, तिसऱ्या ओव्हरमध्ये 30 असा एकंदरीत धावांचं टोटल 70 धावा 3 ओव्हरमध्ये उभारलेत. काल नेरे संघाने बघितलं आपण ग्रामीण पोल मधून बी लॉट्स मधून ते खेळत सी लॉट्स मधून खेळला आणि नेरे संघाने काल 5 ओव्हरमध्ये 100 धावा बनवण्याचा विक्रम केला. प्रवीण चोरगे बाली याचं अर्धशतक 12 चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक झळकावलं होतं. 2 मॅच मध्ये 105 धावा त्यांनी केल्या. काय अफलातून कामगिरी केली होती प्रवीण चोरगेने. पाणी हवंय प्लीज. 12वे खेळाडू पाणी घेऊन जा. जरा पाणी द्या. सत्तर धावा सध्या फलकार आपण बघतोय. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये. मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजई 40+ आणि रांजणपाडा 40+ उरण परिसरातील हा संघ. दोन्ही कॅप्टन आपण आला असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तुम्हाला असताना दिसतं व्हायचे. पहिली लढत खरं तर सुरू असताना 40+च्या बी लॉट मधली शौर्य सुमित 11 जय हनुमान पडगे आणि गावदेवी क्रिकेट क्लब धरणा अशी लढत. पडगे संघाने बेधुंद फलंदाजी केली. 18 बॉलमध्ये 70 धावा त्यांनी बनवलेत, ज्यामध्ये एकटे अशोक भोईर यांना 9 बॉलमध्ये 38 धावा केलेत. या मैदानावर रेकॉर्ड आहे. मी काल देखील या गोष्टीचा उल्लेख केला. विश्वजित म्हात्रे अभ्या दापोलीचा ज्यानं 9 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. हा त्याच्या नावी रेकॉर्ड मात्र राहिला होता. चौथ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. सुभाष पाटीलनं 30 धावा दिल्या आणि आता गोलंदाजीसाठी आलेत मनोहर पाटील. धावा रोखणं सध्या धरणा टीमच्या दृष्टिकोनातून पहिलं उद्देश असलं पाहिजे, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी भरपूर मार खाल्लाय मैदानामध्ये. महेंद्र पाटील यांना 18 धावांची ओव्हर फेकली होती आणि त्याच महेंद्र पाटील यांना माफ करा मनोहर पाटील यांना बोलवलंय. बालाराम मडवी यांनी 22 धावा दिल्या होत्या. सुभाष पाटील यांना 30 धावा मागील ओव्हरमध्ये दिलेत. चौथ्या षटकाला आरंभ होतोय. रन फलकावर धावा आहेत त्या टोटल 70. या चेंडूंची नितांत आवश्यकता आहे. डॉट बॉल खरं तर इनिंग मधला पहिला निर्धाव चेंडू. 18 चेंडू नंतर पहिला डॉट बॉल खेळा मैदानामध्ये. प्रीतम पाटील षटकार लगावण्याचा प्रयत्न त्यांचा इथे राहिला. समीर सोमणी सरांचे इथे शुभागमन. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मराठीचा गोड आवाज. अपील भरपूर तिथे झाली. पंचाने अपील उचलून धरली आणि लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद. ध्येय आता गाठलंय मनोहर पाटील यांना. त्यांचे उद्दिष्ट काय आहेत या मॅच मध्ये ते सिद्ध करत असताना, कारण पहिल्या 3 गोलंदाजांनी 70 धावा खर्च केल्या आणि तदनंतर चौथ्या षटकाला जसा आरंभ मैदानामध्ये झाला आणि पहिला डॉट बॉल आला तदनंतर मिळालेली विकेट. मनोहर पाटील थोडस धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न त्यांचा मैदानामध्ये बघितलाय. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी दाखल झालेत. चौथ्या क्रमांकावर लव भोईर 40+ चा क्रिकेट खूप क्रेज या खेळाला आपण बघतो सध्या ग्रामीण बॉल विश्वामध्ये. 40+ मास्टर्स वय वर्ष 40 झाल्यानंतर खूप चांगला क्रिकेट अजूनही आणि तो दाखवला अशोक भोईर यांनी. 9 चेंडूमध्ये 38 रन त्यांनी केल्या.
गोलंदाज सज्ज होत असताना मनोहर पाटील स्लो रनचा वापर पाठीमागे लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहे. चांगली फिल्डिंग, पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी साठी प्रयत्न होता, नकार दिलाय कारण चांगली बॅटिंग होते. ज्या खेळाडूने रन केल्या ते अशोक भोईर. 9 बॉलमध्ये 38 त्यांनी केले. त्यांना स्ट्राईक एंड कडे आणणं हे उद्दिष्ट होतं लहू भोईर यांचं आणि हेच जमलं पाहिजे. एकाने एक खेळाचा सूर लावून धरला पाहिजे, एकानं एक बाजू लावून धरली पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्यानं आक्रमणी केलं पाहिजे. चांगल्या बॉलचा सन्मान करत असताना अशोक भोईर यांना आपण बघितलं. फाईन लेग, लॉंग लेग, हा एरिया अक्षरशः गाजून सोडला. मागील ओव्हरमध्ये स्ट्राईक रोटेट झाले. पुन्हा एकदा लहू भोईर आलेत ऑन अ स्ट्राईक. रन फलकावर धावा 72. या ओव्हरमध्ये 4 चेंडू फेकले गेलेत आणि 4 चेंडूमध्ये 2 सिंगल, 1 विकेट, 1 डॉट बॉल आतापर्यंत आपण बघितलंय. लोअर फुल टॉस पद्धतीचा हा चेंडू यॉर्क करून घेतला आणि दिशा देण्याचं काम केलंय. पाठीमागे फिल्डर तैनात आहे. दुसरे साडे निघालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन या बॉलवर. बॅकअप मिळालं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर सुस्वच्छ असे मैदान. गावदेवी मैदान वाकडे आणि तेवढी सुंदर फलंदाजीसाठी ओळखलं जाणारे मैदान. काल बघितलं प्रत्येक फलंदाजानं शॉर्ट लेंथ होती, गॅप मध्ये ढकलल्या बॉलला. 1 टप्प्याने चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग मधून. आलाय चौकार. वावंजे गावचे सन्माननीय पंकज पाटील यांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांना मी विनंती करेन, पंकजी पाटील या व्यासपीठावर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. विजयशेठ ठाकूर साहेब आपल्याला आमंत्रित करतात. आले, त्यांचं शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यासोबत आपण बघू शकता अशुभाई शेळके, आधी गावचे गोल्डन मॅन सुभाष शेठ पाटील यांना देखील तुम्हाला बघा मिळत आहेत सध्या व्यासपीठावर. चार षटकांचा खेळ आतापर्यंत संपला. चांगली गोलंदाजी मनोहर पाटील. 8 धावांची ही ओव्हर राहिली, इकॉनॉमी राहिले, 1 विकेट त्यांना मिळाली. आता शेवटचा आणि अंतिम षटक महेंद्र पाटील ही बॉलिंग ट्रॅकवर. एकंदरीत धावांचं टोटल आहे 78. असं वाटलं होतं की संघ 5 वर्ष आतमध्ये 100 पार करेल, परंतु मनोहर पाटील यांनी त्या गोष्टीला लगाम धावसंख्येचा वेग सावरण्याचं काम त्यांनी केलं. शेवटचं षटक चला पुढचे दोन्ही संघ श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे आणि रणजनपाडा मंडप डेकोरेटर्स आपण कॉन्टॅक्ट करायचं मुख्य व्यासपीठासमोर. शेवटचं अंतिमचं हे स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करतील महेंद्र पाटील. अपील भरपूर झाली, लाऊड अपील होती. बघू शकता मैदानात पंचांकडे दाद मागण्याचं काम करतायत. पंच सांगतायत की जो साऊंड आला होता बॅट अगदी स्क्रीचला ब्रश झाली होती, परंतु भरपूर जोरदार अपील होती. आणि यस, डेफिनेटली या गोष्टीची आपण भूमिका नेहमी ऐकतो की तुम्ही एचवी अपील आहे ती मेन अंपायरकडे पहिल्यांदा केली पाहिजे. आणि हा फुल टॉस बॉल त्याला भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा खेळाडू कक्षाला मानवंदना. बॉल सीमा पार, षटकार. षटकार या बॉलवर आले. रन फलकावर धावा बघायला मिळतात. टोटल 84 धावा 84. आणि एकट्या अशोक भोईर यांनी केलेत 12 बॉल मध्ये 45 रन 45. काल प्रवीण चोरगे बाली 12 बॉल मध्ये
त्यानं अर्धशतक ठोकला आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 13 बॉल आणि 49 रन. धावसंख्येचं टोटल पुढे पुढे चाललेत, बोर्डवर लागले टोटल 88. रन 49 वरती आहेत आणि या षटकाराच्या माध्यमातून त्याने अशोक भोईर यांना आपल्या कारकिर्दीची पहिली अर्धशतक त्यांनी झळकवलं. बॅट वर करून मानवंदना द्या, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा, डीजे वाजवा. काय वादळ आलं अशोक भोईर नावाचं आणि संपूर्ण त्या वादळामध्ये धरणा संघाला त्यांनी अक्षरशः संपूर्ण उद्ध्वस्त केला असाच मी उल्लेख करेन. कारण धावसंख्येच्या फलकावर धावा लागले 94. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. महेंद्र पाटील देखील महाग पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं ॲक्युरेसीमध्ये चुकले. लेंथ आणि लाईन मधून भरपूर टेकअप केलं बॉलनं. अपेक्षित नव्हती त्यांना करता एवढी उंची आणि भरपूर उंची मिळाली. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला चेंडू. डॉट बॉलची ती सांगता होत असताना भरपूर वेळ नंतर समोर खेळत आता व्ही शेप मध्ये पाठीमागे फिल्डर डाऊन द बॉल जेल मात्र ते टिपला. शेवट गोड झालं विकेटनं. परंतु पहिलं सत्र मैदानामध्ये आता संपलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अगदी मैदानामध्ये आपण पडगे संघाची भरपूर दमदार फलंदाजी बघितली. 5 षटकामध्ये पडगे संघानं 94 धावा केल्या. 95 धावांचं आव्हान आहे धरणा 40+ संघासमोर. 30 चेंडू आणि 95. का पहिल्या सत्रामध्ये जेवढी दमदार बॅटिंग झाली तेवढी दुसऱ्या सत्रामध्ये का बघायला मिळेल का याची चर्चा सध्या सुरू असताना जाऊया आपण स्वागत कक्षामध्ये. आलेल्या मान्यवर